वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांबाबत सरकारने योग्य ती कारवाई करावी आणि ऑपरेशन टायगर किंवा ऑपरेशन लोटस सारख्या भानगडीत वेळ वाया घालू नये असा टोला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी लगावलाय। या सगळ्या संदर्भात विजय वडेट्टीवार यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी। पाहूयात। विजय वडेट्टीवार माझ्यासोबत आहेत। राज्यामध्ये वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांचे मृत्यू होत आहेत, त्यामुळे आता वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये जर कोणाचा मृत्यू झाला तर त्याला शासकीय नोकरी देण्यात येणार आहे। विजय वडेट्टीवार यांच्या मतदारसंघामध्ये ताडोबा आणि इतर जे भाग आहेत ते येतात। सर, वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांना शासन मदत देणार, हत्तीपासून बिबट्यापासून वाघापर्यंत वन्य प्राण्यांचे हल्ले राज्यभर वाढतात। काल आमच्या आमदारांनी त्या संदर्भात खूप मोठा मोर्चा काढला। आजपर्यंत 78-79 लोकांचे जीव गेले, त्याने आपला जीव गमावला आहे या वाघांच्या हल्ल्यात, वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात। सरकार थातुरमातुर कारवाई करून पैशाने काही जीव परत घेता येत नाही। तुम्ही 20 लाख दिलेत, 25 लाख दिलेत, ते कुटुंब उघड्यावर पडतं। त्या कुटुंबाला परमनंट कुठला तरी आधार दिला पाहिजेत आणि या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त केला पाहिजेत, असं काहीतरी धोरण केलं पाहिजेत। पण ते करताना नाही, आपण 20 लाख देतो, तुमच्या बापजादांनी काय जीव आणून देणार आहे काय 20 लाख दिल्याने 15 लाख दिल्याने? आमचं एवढंच म्हणणं आहे की घरच्या कुटुंबाला गेलेला आधार तो पुन्हा कुटुंब कसं सावरेल, त्यासाठी त्याला नोकरी दिली पाहिजे, गावाच्या शेजारी कुंपण केलं पाहिजे। वन्य प्राणी अधिकचे असतील तर त्याला पकडून दुसरीकडे त्याची व्यवस्था केली पाहिजे आणि तिथे रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजेत। जंगलात शेजारी, गावात शेजारी असलेलं झाडं साफ केले पाहिजेत। ते संरक्षणासाठी, वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी आणि माणसाच्या संरक्षणासाठी मोठे टीम लावली गेली पाहिजेत। बेरोजगारांना हाताला काम दिलं पाहिजेत। आम्ही अशा उपाययोजना केल्या तर त्याचा काही बंदोबस्त होईल। सर, शेवटचा प्रश्न असा आहे, विरोधी पक्षनेत्या पदावरून ज्या पद्धतीनं वाद सुरू आहे आणि मध्येच आता ऑपरेशन टायगर सुरू झाल्याचे सांगितलं आता शिवसेना पक्षाकडनं, एकनाथ शिंदे पक्षाकडनं। मला माहीत नाही, ऑपरेशन टायगर आहे, ऑपरेशन लोटस आहे, काय ते नवीन नवीन नाव देतात, याच्यातच गुंतवून ठेवतात, लोकांचं लक्ष दुसरीकडे नेतात आणि आपण माल लुटत बसतात, महाराष्ट्र लुटून खातात। त्यामुळे नवे नवे फंडे आहेत असं मी मानतो। आपण पाहू शकतो वाघाच्या हल्ल्यामध्ये, हत्तीच्या हल्ल्यामध्ये आणि बिबट्याच्या हल्ल्यामध्ये ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी मृत्यू वाढलेले आहे, त्यामुळे आता या संपूर्ण घटनांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या वारसांना सरकारी नोकरी देण्याचं सरकारनं जाहीर केलं आहे। प्रवीण मुधोळकर, NDTV मराठी, नागपूर।